मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत भांगात कुंकू भरताना कोणती काळजी घ्यावी, कुंकू कोणत्या बोटाने लावावे, दिवसातून किती वेळा आपण कुंकू लावू शकतो, कुंकू लावण्याचे कोणकोणते फायदे आहे व अयोग्य प्रकारे कुंकू लावल्यास त्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेणार आहोत. सुवासिनींनी स्त्रीने भांगात कुंकू भरणे खूप शुभ असते, परंतु जेव्हा आपण कुंकू भांगात भरतो तेव्हा मोकळ्या जागेत कधीही भांग भरू नये. आपल्या रूममध्ये जाऊन कुंकू भरावे. आपली कुंकुवाची बाटली किंवा डबी वेगळी असावी. ती कधीही इतरांबरोबर शेअर करू नये. आपण आपल्या मेकअपच्या वस्तू आपली वहिनी बहीण यांच्याबरोबर शेअर करत असतो, त्याप्रमाणे कुंकूही शेअर करतो, पण हे चुकीचे आहे. आपण भांग भरताना कोरडे कुंकू, सिंदूर, पेन्सिल अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो, परंतु कोरडे कुंकू भांगात भरणे खूप शुभ असते. तुम्ही यापैकी कोणताही सिंदूर वापरू शकता, परंतु कोरडे कुंकू भांगात भरताना जर नाकावर किंवा चेहऱ्यावर त्यातील थोडेसे कुंकू जर पडले तर ते खूपच शुभ असते. कारण नाकावर कुंकू पडणे याचा अर्थ तुमच्या पतीचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. कुंकवाची डबी ठेवताना नेहमी मुलांचा हात त्यांच्यापर्यंत जाणार नाही अशा प्रकारे ठेवावी, नाहीतर कुंकू खाली सांडून त्याची अवहेलना होऊ शकते. परंतु जर आपल्या हातून किंवा इतरांच्या हातून चुकून कुंकू खाली पडले तर आधी त्याला नमस्कार करून थोडे कुंकू आपल्या कपाळावर लावावे आणि मग संपूर्ण कुंकू डब्यात भरावे. खाली राहिलेले जास्त खराब झालेले कुंकू उचलून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यावे. ते पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी. सकाळी स्नान झाल्यावर फ्रेश झाल्यानंतर भांग भरावा. आंघोळीपूर्वी भांग भरू नये. तुम्ही दिवसभरात कितीही वेळा आपली भांग भरू शकता, पण दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी भांग जरूर भरावा. काही स्त्रियांना एका साईडला तिरपे सिंदूर लावण्याची सवय असते, पण असे म्हणतात की जी स्त्री एका बाजूला तिरपा भांग भरते तिचा पतीही तिच्यापासून बाजूला होऊन जातो. तसेच जी स्त्री भांग भरते परंतु केसांच्या मध्ये झाकून देते तिचा पती समाजापासून अलिप्त होतो व एकटा पडतो. म्हणून सिंदूर नाकाच्या शेंड्यापासून सरळ रेषेत डोक्याच्या मधोमध लावावे व ते इतरांना दिसेल अशा पद्धतीने लावावे. जर तुम्ही कोरडे कुंकू लावत असाल तर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने भांग भरावा. सवासीन स्त्रीच्या भांगात भरण्याला खूप महत्त्व दिले आहे, कारण लग्नापूर्वी मुली टिकली लावतात, लिपस्टिक लावतात, बांगड्या घालतात, परंतु भांग भरण्याचा अधिकार तिला लग्नानंतरच प्राप्त होतो. लग्नाच्या वेळी पहिल्यांदा पतीने आपल्या पत्नीच्या भांगात कुंकू भरतो व तेव्हापासून मुलगी सवासीन स्त्री होते व भांग भरायला सुरुवात करते. म्हणून तिच्या जीवनात भांग भरण्याचे खूप महत्त्व आहे. भांग भरलेली स्त्री दिसल्यास तिच्या विवाहित असण्याचे हे प्रमाण आहे. कुंकू म्हणजे स्त्रीची ताकद आहे. कुंकू देवी देवतांना अर्पण केले जाते व ते स्त्रीलाही भांग भरण्यासाठी दिले जाते, म्हणजेच तिला देवी देवा इतकाच मान दिला जातो. सिंदूर लावणे हे आपल्या सौंदर्यातही भर टाकते व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे शुभ असते. सिंदूर लावताना चांगल्या क्वालिटीचे लावावे, नाहीतर त्यापासून ॲलर्जी होऊ शकते व आपल्या स्किनला त्रास होऊ शकतो. काही स्त्रिया जास्त मॉडर्न असतात म्हणून त्यांना भांग भरणे आवडत नाही, परंतु रोज नाही तरी आठवड्यातून 2 दिवस तरी भांग अवश्य भरावा. तसेच सणवार, व्रतवैकल्य कार्यक्रम असताना भांग जरूर भरावा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.